श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर हा 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला चालू झालेले आहेत आणि 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. नवरात्र हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीला शरद ऋतू पडत असल्यामुळं या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. देवीची ही 9 रूपे ऊर्जा आणि शक्तीची देवता मानली जाते. नवरात्र म्हणजे 9 दिवस आणि 9 या संख्येला ब्रह्मसंख्या असं म्हटलं जातं. जास्तीत जास्त मोठा अंक 9 आहे, म्हणूनच नवरात्र ही खूप महत्त्वाची मानली जाते. असं म्हटलं जातं की अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा देवी ही 9 दिवस महिषासुराशी युद्ध करत होते आणि 10व्या दिवशी तिने महिषासुरावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. जे 9 दिवस आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात. तर या 9 दिवसांमध्ये देवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वावरत असते आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ही पूर्ण करत असते. आणि म्हणूनच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खास काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला हे जर एक फूल कुठे दिसले तर ते तुम्हाला अजिबात सोडायचं नाही. ते फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. तुमच्या करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. हे फूल जर तुम्ही घरी घेऊन आला तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे एक फूल आहे तर ते आपल्याला नवरात्र संपण्या अगोदर आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि ह्या फुलाचा आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा दुर्गा लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडला आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला नवरात्र संपण्या अगोदर करायचा आहे. म्हणजेच नवरात्र संपणार आहे 11 ऑक्टोबरला. 12 ऑक्टोबरला दसरा असणार आहे, म्हणून तुम्ही 11 ऑक्टोबरपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी कठीण इच्छा आहे आणि ती तुमची पूर्ण होत नाही. बऱ्याच जणांच्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात, माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच आणि आपली इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट आणि मेहनत हे करत असतो. परंतु बघा, कधी कधी असं होतं की आपण खूप कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, परंतु आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या कुठंतरी पूर्ण होत नाही. मग तुमची ही इच्छा घर घेण्याबद्दल असेल, गाडी खरेदी करण्याबद्दल असेल किंवा अजून दुसरी कोणतीही इच्छा असू शकते, किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील 100% इच्छा ही पूर्ण होईल. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे खूप सारा पैसा येतो आणि हा पैसा आपल्याकडे टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा हा येतच नसेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल, तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी ही हटण्यासाठी, ती दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो नवरात्र संपण्या अगोदर नक्की करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये सतत वादविवाद चालू असतो. छोटी छोटी गोष्ट ही कधी मोठ्या टोकाला जाते हे समजत नाही. घरामध्ये भांडण, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी वारंवार होत असतील तर घरामध्ये नकारात्मकता साचत जाते आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात. आणि हे दोष दूर व्हावेत यासाठी या अशा विशिष्ट तिथींवरती आपल्याला विशिष्ट उपाय जर आपण केले तर ते दोष हे दूर होतात. त्यामुळे आपण घरामध्ये कधीही भांडणं करताना कोणत्याही प्रकारचे अवशब्द हे उच्चारायचे नाही. ज्यावेळेस आपण घरामध्ये भांडणं करतो, नकारात्मक
नकारात्मक शब्द वापरतो त्यावेळेस आपली जी वास्तू आहे तर ती तथास्तु म्हणत असते. जे बी शब्द तुम्ही चांगले शब्द बोला, वाईट शब्द बोला, आपल्याला ही वास्तू जी आहे तर ती तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही मोठ्या प्रमाणामध्ये साठत असते. यामुळे आपल्या घराला दोष लागतात आणि घरामध्ये लक्ष्मी ही माता प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करावी यासाठी हे दोष दूर होणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडं सांगितले जातात की त्यामध्ये देवी देवता वास करत असतात. या झाडांची फुलं, पानं देवतांना खूप प्रिय असतात. यामध्येच एक फूल आहे ते म्हणजे जास्वंदाचे फूल. जास्वंदाचे फूल हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार देवी मातेला हे जे जास्वंदाचे फूल जर आपण अर्पण केले, आपल्या आर्थिक समस्या दूर होतात, धनधान्यामध्ये वाढ होते. तेच घरामध्ये असे विशिष्ट प्रकारची सात्विक झाडं जर आपण लावली, सकारात्मक झाडं जर आपण लावली तर आपल्यावरती देवी देवता देखील प्रसन्न होतात. तर तुमच्यावरती सतत कर्जाचा डोंगर होत असेल, तुम्हाला कर्जमुक्ती होण्यासाठी सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला जाणवत आहेत आणि तुम्हाला आलेला पैसा हा टिकून राहत नसेल, खूप कष्ट मेहनत करून सुद्धा तुमच्याकडे पैसा येत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आणि ही 5 फुले देवी दुर्गाला तुम्हाला अर्पण करायची आहेत. ही अर्पण केलेली फुलं ही काही वेळाने देवी दुर्गेपासून उचलायची आहेत आणि तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. असं केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच कर्जापासून मुक्ती मिळते. घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो पती पत्नीमधील संबंध हे भांडण तंडा, त्याचबरोबर सतत वादविवाद कलह होत असतील, त्यांच्या नात्यामध्ये अंतर आलेलं असेल, तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्या अगोदर जास्वंदीचे फूल जे आहे तर तुमच्या उशाखाली ठेवायचं आहे. हे फूल उशाखाली ठेवल्याने वैवाहिक नातेसंबंध जे आहेत तर ते सुधारतात आणि त्यांच्यामधील अंतर जे आहे तर ते कमी होते. जेव्हा तुम्ही हे फूल रात्री उशीखाली ठेवणार आहात ते सकाळी उठल्यानंतर ते फूल तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी करायचा आहे. जर तुम्हाला नोकरी प्राप्त होत नसेल, तसेच तुमचा एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला देवी लक्ष्मीला तुम्हाला एक जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि थोडीशी वाटीमध्ये साखर देवीला ठेवायची आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील, देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. त्याचबरोबर तुमच्या प्रगतीमधील अडथळे देखील दूर होतील आणि तुम्हाला मनासारखी नोकरी प्राप्त होईल. तसेच घरामध्ये सुख शांती नसेल, घरामध्ये सकारात्मकता राहिलेली नाही, घरामध्ये सतत आजारपण आहे, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य होत नसेल तर तुम्हाला या नवरात्री संपण्या अगोदर तर तुम्हाला एक जास्वंदाचं झाड तुमच्या घरासमोर लावायचं आहे. लावत असताना पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील. हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला नवरात्र संपण्या अगोदर करायचे आहे, म्हणजे 11 ऑक्टोबरपर्यंतच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. हे सर्व उपाय जे आहेत तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे असे हे प्रभावी उपाय नवरात्र संपण्या अगोदर करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.